हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे सॅटरडे म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली माझा उपवास असतो. आय डोंट नो माझ्या माईकला काय झालंय, विचित्र पद्धतीने आवाज येत आहे माईकमध्ये. पण ठीक आहे, सॅटरडे आहे तर मला जेवण बनवायचं होतं. कांदा पातची भाजी, मग त्यानंतर चपाती, मग भात. त्यासाठी मी पहिला मला आंघोळीसाठी पाणी लावून घेत आहे. पाणी हे मी कळशीमध्ये लावते. हे विचित्र वाटत असेल पण ठीक आहे, माझ्याकडे एवढे मोठे भांडे वगैरे नाहीयेत म्हणून कळशीमध्ये लावते. पहिल्यापासून कळशीमध्येच लावली जाते तर मी पण तेच कंटिन्यू केला, कळशीमध्ये पाणी गरम करायचं. मला पण हे विचित्र वाटतं, ठीक आहे चालतं एवढ्या सगळ्या गोष्टी. मग त्यानंतर आता मी भात बनवणार आहे. ते भातामध्ये थोडेफार ते छोटेसे किडे असतात ना, त्याला कोणते किडे म्हणतात ते माहिती नाही, पण युजली असतात ना गव्हामध्ये, तांदूळमध्ये, ते किडे होते. म्हणून मला थोडं जास्त प्रमाणात नव्हते, 1-2 किडे होते. त्यासाठी मला ते झाकणमध्ये घेऊन त्याला किड्यांना काढून मग तांदूळ मला धुवायला लागलं आणि शिजवायला लागलं. मला वाटतं ऑलमोस्ट मला 2 किडे सापडले होते. ते 2 किडे मी काढून व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुतलंय मी. धुवून झाल्यानंतर आता किचन कट्टा हे खूप जास्त प्रमाणात घाण होते. पूर्ण रात्रभर म्हणा, दिवसभर जेवण बनवून झाल्यानंतर, आणि मी काल रात्री आवरून झोपले नव्हते, त्यासाठी मला ते सगळं पहिला आवरावं लागलं. हे आवरत आहे. कांदा पात तुम्हाला दाखवते मी, म्हणजे ऑब्व्हियसली मी दाखवलंय की भावाला कापायला लावलं मी कांदा पात. मग त्यानंतर इथं परतवत आहे. पहिलं जे काय आहे तेलामध्ये लसूण वगैरे टाकलं, मग लसूण टाकल्यानंतर कांदा पात टाकलं. कांदा पात टाकून थोडं ते शिजवून घेतलं. मग त्यानंतर मसाले वगैरे ऍड केलं, जसं की तिखट, मीठ आणि हळद. ह्या तिन्ही गोष्टी ऍड करून मी मस्त शिजवून घेतला. शिजवून झाल्यानंतर पीठ वगैरे मळून ठेवलं होतं. हे पीठ मळून ठेवलेलं जे होतं ना, भिजल्यानंतर चपात्या खूप छान बनतात. पण ते भिजलेल्या पिठाला थोडं तेल लावलं ना, खूप छान चपात्या बनतात. जसं की तुम्ही बघू शकता, माझं प्रत्येक चपाती फुलत आहे. बघा किती सुंदर फुलत आहे चपात्या. ह्या असं फुललेल्या चपात्या खाल्ल्या ना खूप छान वाटतं. म्हणजे ते लेअरवाले चपात्या खाण्यामध्ये खरी मज्जा असते, वेगळीच मज्जा असते असं म्हणू शकता तुम्ही. जोपर्यंत चपाती भाजत आहे तोपर्यंत मी राहिलेल्या पिठाचे गोळा बनवून घेतलेला आहे. तर ह्याप्रमाणे माझं जेवण बनवून झालेलं आहे. कांदा पात द्या. कांदा पात किंदा कुठं आडणे किचनला कुको आड दिली द्या. माझ्या भावाला जेवण वगैरे देऊन झाल्यानंतर मी माझे कामं करून झाल्यानंतर मी ऑफिससाठी निघाले. तोपर्यंत त्याचं जेवण झालं होतं. मग त्याला म्हटले, बाबा डोर लावून घे. मग तो डोर लावून घेतला. आणि हे काय आहे विचित्र म्हणून मी त्याला झूम करून दाखवत आहे. ते ऍक्च्युली नंतर कळालं की बाबा ते चॉकलेट असतो ना, ते हार्डवाले चॉकलेट, ते चॉकलेट होता. मग मी ऑफिसला पोहोचले आणि हे मिररची स्टोरी तुम्हाला नंतर कधी सांगेल. आणि ही आहे चैत्राली. नेहमी बोलते आता नको, नंतर नको, आता असं करत असते नेहमी. पण तरी मी तिला टाकलंय व्लॉग मध्ये. मी तिला सॉरी म्हणते. सॉरी चैत्राली, मी व्लॉग मध्ये घेतलंय तुला. आणि जिथं कुठं मिरर दिसू दे तिथं मी सेल्फी काढणार, व्हिडिओ काढणार, फोटो काढणार. मला खूप आवडते.
स्वतःची ज्यावेळेस घर घेईल ना, तुम्हाला सांगते मी पूर्ण घरभर सगळे मिरर लावून ठेवेन. म्हणजे सगळं घरभर नाही, जिथे कुठे शोभेल असं तिथे तिथे मी मिरर्स लावेल नक्की. तर इथं अक्षय बद्दल डिस्कशन चालू आहे. अक्षय हेडफोन्स घातलेला होता, तर आम्ही किती हाक मारलं तरी तो म्हणजे बघत सुद्धा नव्हता आमच्याकडे. तर तेच त्याला पान वगैरे टाकून आवाज देण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो काहीच रिप्लाय देत नव्हता. गाईज, आता ह्या अक्षयला आम्ही आवाज देतो, ते बंद करणं तुझं. गाईज, आता मी अक्षयला आवाज देतो, तो ऐकतच नाही. बघा, हा अक्षय. अक्षय, एकदा मी तुझा आवाज दे. अक्षय, लक्षच नाही बाबाचं. अक्षय, आता उद्या येणार आहे हे रील मध्ये. तिने लिटरली आम्ही इथे बसलो होतो, ती शूट करत होती आमच्या दोघींचा. तिने लिटरली तुला 4 हाका मारल्या, अक्षय अक्षय अक्षय. लिटरली त्याने ते फुल पेन मारलं तुला. एवढं समोर गेलं तरी तुझं लक्ष नव्हतं. म्हणजे त्याच्यानंतर तू एवढं काय बघत होता अक्षय तू? म्हटलं काय नाही, जरा रील्स बघत. मग मी बोलली तिला की म्हणलं आता त्यानं हेडफोन काढलाय, म्हटलं आता नाही राहणार. तर मग परत ती बोलली थांब जरा मारू म्हणून. आता पण आम्ही 3 का मारल्या, मी मारली, हिनं मारली, तरी तुला लग्न होतं. मग तिला म्हटलं याचाच व्हिडिओ घेऊन उद्या पोस्ट कर. उद्या पोस्ट करणार आहे. अजिबात काय कॅप्शन टाकू सांग मला. क्यूट, छान छान हे मस्त टाकाय तरी. काय टाकू कॅप्शन अक्षय? सांग ना एखादं कॅप्शन, म्हणजे असं वाचल्याबरोबर लोक हसतील आणि शेअर करतील असं. काही टाक, फनी टाक, फनी असेल जास्त. म्हणून तर तुला विचारते ना, तू फनी गाय आहे ना म्हणून. टाक काही, कुठली टाक. ठीक आहे अक्षय, ये ना. म्हणायचं केसेस करू आपण, सोबत बसू आपण शेजारी शेजारी. सगळ्यांनी एकच मेल करा. मला नाही वेअर करायचं साडी वाडी वगैरे. इकडे निकिताने येडेचाळे केले. ती पहिला 16th दाबली, मग त्यानंतर अचानक 16 वरून काढून टाकलं. 6 आणि 7च्या मध्ये थांबलेलं. मग ते कुठेच मूव्ह होत नव्हतं. मारून टाकशील तू. कोण मला रॅन्डमली टाकून बघू काय होतंय. हे ऑफिस संपलेलं आहे गाय. उजड आहे वाटत नाही का? जास्त उजड. हे सगळं पानं गळलेत, बघ ना कसं वाटत आहे झाड. पण त्या झाडाला का नाही गळले अजून? त्याचे पानं का नाही गळले? त्यांना पाणी नसेल का? असं पण असते का? बघ ना किती वेळ झाले. बसेस असायला पाहिजे वेळेवरती. ज्याप्रमाणे बस चाललं होतं ना, त्याप्रमाणे असं वाटलं की सिग्नल लागणार नाही, पण एंड मोमेंटला सिग्नल लागलं. त्यामुळे थोडं निराशा झाली. आणि त्यात सॅटरडे म्हटल्यानंतर जास्त ट्रॅफिक शक्यतो नसते. मग मी घरी पोचले. घरी पोचल्यानंतर जे काही माझे चप्पल आहेत ते व्यवस्थित ठेवलंय. मग त्यानंतर आता लागणार मी पुढच्या कामांना. जस्ट बघतच राहा.
ऑफिसवरून आल्यानंतर टाईम काय झालं, टाईम बघा, टाईम झाले 7:45. ऑफिसवरून आल्यानंतर हे सगळं करायला लागतं, प्लस इथे पण